कमळी 24 डिसेंबर प्रोमो अपडेट. कमळीच्या आयुष्यात राजन ठरला देवदूत. रक्ताच्या नात्याने जुळली का जन्मांतरीची ओढ? मालिकेच्या आगामी भागात एक अत्यंत भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या कमळीला अखेर जीवदान मिळाले आहे आणि हे शक्य झाले आहे ते केवळ राजनमुळे. योग्य वेळी राजनने रक्त दिल्याने कमळीचा जीव वाचला आहे. हॉस्पिटलमध्ये साईबा, अन्नपूर्णा आजी, ऋषी आणि राजन बसलेले असतात. कमळी शुद्धीवर आल्याची बातमी समजताच सगळ्यांच्या जीवात जीव येतो. राजन भावूक होत म्हणतो, जी मुलगी नेहमी साऱ्यांच्या मदतीला धावून जाते, आज तिच्यासाठी मला काहीतरी करता आलं याचाच मला सर्वात जास्त आनंद होतोय. राजन पुढे आश्चर्याने आपल्या आईला म्हणजेच अन्नपूर्णा आजींना सांगतो, आणि आई, तुला माहितीये सर्वात मोठा योगायोग काय आहे? कमळीचा आणि माझा ब्लड ग्रुप अगदी एकच निघाला. राजनचे हे बोलणे ऐकून अन्नपूर्णा आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसते. त्या म्हणतात, राजन, तू याला योगायोग म्हण किंवा दुसरं काहीही, पण ही कमळी ना नक्कीच मागच्या जन्मी आपली कुणीतरी असणार. त्याशिवाय हे ऋणानुबंध जुळणं शक्य नाही. आजींच्या या वाक्याने आता मालिकेत एक नवीन गुपित उघड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कमळी आणि राजनचे हे रक्ताचे नाते केवळ योगायोग आहे की त्यामागे काही जुनं सत्य दडलंय? हे पाहण्यासाठी पाहत रहा कमळी. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.